मित्रांनो, स्टेशन म्हणजे नेहमी कथा सांगणारी एक जागा आहे. कधी भेटीची, कधी विरहाची, कधी प्रवाशांच्या धावपळीची, तर कधी शांत थांब्याची. मात्र मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर घडलेली ही कथा, ही गोष्ट, ही कथा नाही तर आपल्या समाजाच्या खोलवरच्या सत्याचा आरसा आहे. हो, मर्दही रडतात, पण चुपचाप सगळ्यांच्या नजरेआड. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही सोशल मीडियावरती लाखो व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले असतील, पण काही कथा, काही व्हिडिओ असे असतात जे फक्त व्हायरल होत नाही, ते लोकांच्या हृदयाला आतून हलवून टाकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहे. ना कुठला फिल्मी डायलॉग आहे त्यात, ना संगीत आहे, ना नाट्यमय प्रसंग आहे. फक्त एक माणूस गर्दीत हरवलेला नव्हता, तो स्वतःमध्येच हरवला होता आणि रडत होता, शांतपणे, खूप शांतपणे. पण त्या शांत रडण्याचा आवाज लाखोपर्यंत आता सोशल मीडियाच्या दुनियेमुळे पोहोचलाय. ही घटना संपूर्ण काय सांगते, नेमकं काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही पाहत आहात SS स्पोर्ट्स हे यूट्यूब चॅनेल. सामान्यपणे पुरुष रडत नाहीत असं मानलं जातं, पण एखादा माणूस जर तुमच्या समोर डोळ्यात पाणी घेऊन बसलेला दिसला, मग लक्षात ठेवा, तो आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. लहानपणापासूनच मुलाला शिकवलं जातं, मुलं रडत नाहीत, चूप. आणि अशा शिकवणीमुळे एक पुरुष आपलं दुःख, वेदना आणि अश्रू जगापासून लपवायला शिकतो. पण सत्य हेच आहे, मर्दांना ही दुखतं, मर्दही रडतात, पण एकट्याने. याच पुरुषाच्या न बोललेल्या वेदनेला आज सोशल मीडियाच्या एका युजर्सनं आवाज दिलाय. तिलक दुबे, हो, तिलक दुबे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून बोरिवली स्टेशनचा एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि तो क्षणातच लाखो लोकांच्या हृदयाला भिडलाय. ते सांगतात, त्यांची ट्रेन चुकली होती, अर्धा तास होता, म्हणून ते निवांत बसले होते. ते आजूबाजूला नजर फिरू लागले, प्लॅटफॉर्म शांत, रिकामा. तेव्हाच डावीकडे त्यांची नजर गेली. एक माणूस शांतपणे बसलेला, डोकं खाली, डोळे लालसर, आणि तो रडत होता. तो रडत होता, असं रडत होता की कोणी पाहूच नाही. तिलक त्यांच्याकडे गेले आणि विचारलं, साहेब, तुम्ही ठीक आहात ना? त्याचं उत्तर होतं, काही आठवलं, धन्यवाद विचारल्याबद्दल. आणि पुन्हा शांतता. तो माणूस समोरच्या रिकाम्या डोळ्याकडे बघत राहिला, जणू एखाद्या अशा ट्रेनची वाट पाहत होता जी कधीच येणार नव्हती. कदाचित हरवलेलं नातं किंवा स्वतःचाच एखादा तुटलेला भाग. तिलक सांगतात, त्या क्षणी जग थांबल्यासारखं वाटत होतं. फक्त एकच विचार मनात आला, मर्दही रडतात, कारण ते कमजोर नाहीत, तर शांतता हीच त्यांच्या वेदनेची भाषा असते. तिलक यांनी विश्वाकडे प्रार्थना केली, त्या माणसाला आनंद मिळू दे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी तो पाहिलाय, त्याचं कौतुक केले, त्याच्या सहानुभूतीची दाद दिलेली. एकानं कमेंट्समध्ये लिहिलंय, मर्दाचं मऊ हृदय दाखवलं, देव तुमचं भलं करो. तर दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलंय, फक्त विचारलं, ठीक आहात का? कधी कधी एवढंच पुरेसं असतं. तर तिसऱ्या युजर्सनं म्हटलंय, प्रत्येक पुरुष हा वेदना अनुभवतो, फक्त एक मिठी पुरेशी असते. मित्रांनो, ही कथा त्या माणसाची नाही, ही प्रत्येक हृदयाची कथा आहे, जे शांतपणे तुटतं, शांतपणे सावरतं आणि शांतपणे जगत राहतं. तिलक दुबे यांनी फक्त व्हिडिओ पोस्ट केला नाही, तर एक संदेश दिलाय, मर्दही रडतात आणि रडणं कमजोरी नाही, ताकद आहे. तुमची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे, नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक अपडेट्ससाठी SS स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.